काही दिवसांपूर्वी माझ्या रूमवर एक मुलगा आला. माझा रूममेटचा मित्र होता. विनोद नाव होतं त्याचं. मित्राचा मित्र तो आपला मित्र म्हणून खूप गप्पा मारल्या आम्ही. साताऱ्याच्या एका लहानशा खेड्यात राहणारा, भाषेत गावरान गोडवा होता. सावळा चेहरा, उत्तम राहणीमान, यात सर्वात सुंदर होतं ते त्याच्या चेहऱ्यावरील हास्य, त्याची निरागसता त्याच्या त्या हास्यातून दिसत होती. मग सहज मी विचारलं, तुम्ही कधी भूत पाहिलंय का? एम.एची पेज मुले मला लागलेली ही घाण सवय. नवीन कोणी भेटलं की नकळत हा प्रश्न मी हमखास विचारतोच. तो हसला आणि बोलला, नाही हो, आपला नाही आला कधी संबंध. मग माझा मित्र हसत हसत बोलला, अरे हा स्टोरी लिहितो, भूताची राहू दे, तुझी लव्ह स्टोरी सांग. हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला. थोडा वेळ थांबून तो निघून गेला. कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं नव्हतं. तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो, अरे यार, तो नाराज झाला वाटतं. तो बोलला, जाऊ दे रे, खोळा आहे तो. एका मुलीवर प्रेम करायचा, ती मुंबईची सुंदर मुलगी आणि हा गावातला. त्या पोरीने टाइमपास केला आणि दुसरा मुलगा बघून त्याच्यासोबत लग्न करून मोकळी झाली. याला दिला डुच्चू. अशा स्टोरी तर रोज कानावर येतात, म्हणून मी पण जास्त विचार नाही केला. एके दिवशी रूमवर एकटा होतो. इतक्यात विनोद रूमवर आला. काही काम होतं म्हणून आला होता. मी त्याला बसायला सांगितलं आणि बोलता बोलता मी त्याला त्याच्या प्रेमाबद्दल विचारलं. खूप मागे लागल्यानंतर तो सांगू लागला, मी साताऱ्यातील एका लहान खेड्यात राहायचो. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे घरची गरिबी. मजुरी करून घर चालवणारे माझे आई वडील एक एक रुपयासाठी झगडावं लागायचं. अशातच कसं तरी 10वी पास झालो आणि आई वडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो. मग आमच्या घराजवळ एक गवंडी होता. त्याच्याच मजुराचं काम मिळालं. सिमेंट आणि वाळू कालवणे, त्यांच्या हातात विटा देणे अशी कामे करावी लागायची. पुढे शिकण्याचं तर मनातूनच काढून टाकलं होतं. फक्त जगायचं म्हणून जगत होतो. दिवसभर काम केलं की अंग इतकं दुखायचं की हमखास न जेवता झोप लागायची. अशात वर्ष निघून गेलं. आता काम चांगलं जमू लागलं होतं. पण काम कधी मिळायचं तर कधी नाही. अशातच एक दिवस एक व्यक्ती भेटला आणि बोलला, इथे काम करण्यापेक्षा मुंबईमध्ये जा, खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच असतं. मग मी पण ठरवलं मुंबईला जायचं. मुंबईमध्ये एक दूरचे नातेवाईक राहायचे. त्यांच्याकडे काही दिवस राहायचं, नंतर आपण सोय करून घ्यायची. असं मी ठरवून त्यांच्याकडे गेलो. मुंबईमध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात आलं. पायात साधी चप्पल, अंगावर दिवाळीत घेतलेला शर्ट. त्यावेळी वर्षातून एकदाच कपडे खरेदी करायचो, ते पण दिवाळीला. तो शर्ट घालून मी मुंबईमध्ये आलो होतो. खूप शोधल्यानंतर मला पत्ता मिळाला. त्यांचं घर खरंच खूप सुंदर होतं. एकदम टापटीप. सोफ्यावर बसून मी इतके तिकडे बघू लागलो. तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे आली. नीलांबरी. हो, तीच होती ती. खूप वर्षांनी पाहत होतो तिला. किती सुंदर दिसत होती. अंगावर गुलाबी पंजाबी ड्रेस, लांब सुंदर केस, खूप गोरी, बोलके डोळे आणि सुंदर हसत होती. बोलली, कसा आहेस? ती अजूनही मला ओळखते, हेच मला विशेष वाटलं. एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान वाटायचं. त्याचसमोर नीलू होती. मला तर घामच फुटला. तिच्या ते लक्षात आलं आणि बोलली, मुंबईमध्ये नवीन आलेल्या लोकांना घाम खूप फुटतो, वातावरणच तसं आहे. मग मीही अडखळत का होईना तिच्याशी बोलू लागलो. दुसऱ्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम मिळालं. गावी करायचं तसंच काम होतं. मी घरी आलो. घरी नीलू एकटीच होती. तिने मला चहा बनवून दिला आणि स्वतः एक कप घेऊन समोर बसली. चहाचा एक एक घोट घेत ती बोलू लागली आणि तिने विचारलं, तुझं शिक्षण काय झालं आहे रे? तिचं या प्रश्नाने मी गोंधळून गेलो. मी तर फक्त 10वी पास होतो. अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटायची. क्षणभर थांबून बोललो, 10वी. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव बदलले नाही. ती बोलली, पुढे काय नाही शिकलास? मग मी तिला माझी पूर्ण हकीकत सांगितली. घरची गरिबी, कर्ज, छोटं घर. तिने माझं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि बोलली, या जगात जो कारण सांगतो तोच काहीच करू शकत नाही. नुसता रडत बसतो आयुष्यभर. गरीब घरात जन्म झाला यात नक्कीच तुझा दोष नाही, पण गरीब राहूनच जर मरणार असेल तर यात फक्त तुझा दोष आहे. मी हसलो आणि बोललो, अगं, असली मोठी मोठी वाक्ये मी पण खूप ऐकलेत आणि वाचलेत. अशा वाक्यांनी पोट भरत नाही, त्याच्यासाठी कामच करावं लागतं. ती बोलली, ठीक आहे. मग मला सांग, तू जे काम करतोय त्याने किती फरक पडणार आहे तुझं आयुष्यभर? पुढे जाऊन तुझा मुलगा पण हेच बोलणार, बापाने काही केलं नाही, आयुष्य फुकट घालवलं. तीच हे वाक्य मनाला खूप लागलं. मी काहीसा रडवल्याशिवाय सुरात बोललो, अगं मग मी काय काय करू? ती बोलली, सर्वात आधी तुझं शिक्षण पूर्ण कर.
12वी बाहेरून पण देता येते. काम करत करत थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण नसते. तिचं बोलणं पटलं मला. त्याच वेळी ठरवलं गावी परत जायचं. मिळेल ते काम करत करत शिक्षण पूर्ण करायचं. मी गावी आलो. 12वीला ॲडमिशन घेतलं. मिळेल ते काम करू लागलो. तिच्याकडे त्यावेळी मोबाईल नव्हता. घरात एकच मोबाईल होता. तिच्याशी बोलता यावं म्हणून मी मोबाईल घेतला आणि एकदा फोन लावला. तिच्या आईने उचलला. सर्वांशी बोललो. शेवटी नीलूशी बोललो आणि तिला सांगितलं की ॲडमिशन घेतलं 12वीला. खूप खुश झाली ती. नंतर घरात कोणी नसलं की ती मला फोन करायची. खूप गप्पा मारायचो आम्ही. तिचा आवाज ऐकल्याशिवाय जेवू वाटत नव्हतं. मला ती आवडू लागली होती. पण बोलणार तरी कसं? मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र. ती शहरात राहणारी सुंदर फुलाची कळी आणि मी गावात वाढलेला जणू काही बाभळीचा काटा. कुठेच आमचं जमण्यासारखं नव्हतं. पण मी मनापासून प्रेम करू लागलो होतो तिच्यावर. अशातच मी चांगल्या मार्काने 12वी पास झालो. सर्वात आधी तिला फोन केला. ती खूप खुश झाली आणि बोलली, पार्टी हवी. मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबईला गेलो. आमचं बाहेरचं भेटायचं ठरलं. ती आली. खूप सुंदर होती ती. पार्टी करायची म्हणून मी थोडेच जास्त पैसे घेऊन गेलो होतो. ती बोलली, मला पाणीपुरी खायची आहे. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली. 30 रुपये बिल झालं फक्त. तिला बोललो, चल कुठेतरी जेवू. ती बोलली, किती पैसे आणले? मी बोललो, आहेच 3000 रुपये. ती बोलली, ठीक आहे चल मग. ती मला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेली आणि माझ्यासाठी मस्त 3 शर्ट आणि 2 जीन्स निवडले आणि बोलली, किती वेड्यासारखा राहतोस, हे घालत जा मस्त इन्सर्ट करून. मला बाकी काहीच नको. मी गावी आले. माझ्या राहणीमानात खूप बदल झाला होता. मी पुढे सिव्हिलमध्येच डिप्लोमा करायचं ठरवलं. पण मला माझ्या मनातील सर्व काही तिला सांगायचं होतं. आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो, तुला एक सांगू? राग तर नाही येणार ना? नाही रे, बोल तू. ती बोलली, मला तू खूप आवडतेस. खूप बरं वाटतं तुझ्याशी बोलून. बोलता बोलता माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. हो, मला पण तुझ्याशी बोलायला आवडतं म्हणून तर बोलते ना. ती बोलली. कदाचित तिला माझं बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न कळल्यासारखं करत होती. म्हणून मी सरळ बोललो, लग्न करणार माझ्याशी? क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली. माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत होते. एवढ्यात तिकडून आवाज आला, हो. आणि तिने फोन कट केला. मी अक्षरशः आनंदाने नाचू लागलो. त्या रात्री एक क्षणसुद्धा झोप नाही लागली. फक्त उघड्या डोळ्यांनीच तिचंच स्वप्न पाहत होतो. सकाळ झाली. साधारण 11 वाजता तिचा फोन आला. आम्ही बोलू लागलो. तिचा आवाज थोडासा वेगळा वाटला. ती बोलली, विनू, माझं खरंच रे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझ्यासोबत आयुष्य जगायला खूप आवडेल मला. पण माझं माझ्या आईबाबांवर पण खूप प्रेम आहे. त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही मी. मी तुला आज हो बोलले आणि पुढे जर आपलं लग्न नाही होऊ शकलं तर? त्यापेक्षा आपण मित्रच राहू आणि मी वाट पाहीन ज्यावेळी तू स्वतः माझा हात माझ्या बाबांजवळ मागशील. तीच बोलण्यात प्रामाणिकपणा होता. आई बाबांबद्दलची काळजी आणि प्रेम होतं. एकूणच प्रत्येक गोष्टीचा सर्वांगाने विचार करणारी मुलगी होती ती. मी ठीक आहे बोललो आणि फोन ठेवला. तिचा होकाराचा 14 तासांनंतरचा हा फोन आला होता. ते 14 तास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होते. तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय केला. डिप्लोमा करत नोकरी करू लागलो. आता चांगल्या पदावर नोकरी मिळाली होती. पार्ट टाईममध्ये पॉलिसी काम पण मी करू लागलो. बरेच पैसे कमवू लागलो. तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो. थोडं थोडं करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं. गावातील लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू लागलं की नक्की करतोय तरी काय, इतका पैसा सुधारला, एवढ्या भूताने पछाडलं की काय. पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम नावाच्या भूताने पछाडलेलं आहे. खूप वेळा कमावून घरी आलो की खूप वैताग यायचा. पॉलिसी काढायचं काम असायचं पण जाऊ वाटत नसायचं. अशा वेळी मी डोळे झाकून तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. तिला मिळवायचे. उठून लगेच कपडे बदलून कामाला लागायचो. दिवसातील 20-20 तास काम केलं. एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला, नीलू या छोट्याशा घरात कशी राहणार? माझ्याजवळ काही पैसे शिल्लक होते. सर्व पैसे गवंडींना दिले. त्यांच्या आधी काम केलं होतं मी. त्यांना सांगितलं की मला चांगलं घर बांधून हवं आहे. मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठं घर बांधलं. बस, माझ्या मनासारखं घरटं तयार झालं होतं. नीलू पण खूप खुश होती. पण एक दिवस तिने मला सांगितलं की तिचे घरचे तिच्यासाठी स्थळ बघत आहेत. मी माझ्या आईबाबांकडून तिला मागणी घातली पण तिच्या घरच्यांनी नकार दिला. का?
तर त्यांच्या नजरेत अजूनही आम्ही गरीब होतो. खूप प्रयत्न केला, पण त्यांचं मन काही बदललं नाही. आणि मुंबईमध्ये एका नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिच्यासाठी पाहिला. तिच्या लग्नाची तारीख ठरली आणि एक दिवस ती गावी आली. माझ्या घरी आली. आईने तिला चहा दिला. मी बाहेर उभा होतो भिंतीला टेकून. ती निघाली आणि बोलली, छान बांधलंस घर. माझा गळा दाटून आला होता, तरी स्वतःला सावरत बोललो, कुठलं आणि कसलं घर? तुझ्याशिवाय सर्व काही अपूर्णच आहे. फक्त सिमेंट आणि विटांच्या भिंती आहेत. असं नकोस रे बोलू. झालं तर मला माफ कर. मी काहीच करू शकले नाही. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पाहिलं आणि बोलली, विसरणारसा नाही ना मला? ती रडत रडत निघून गेली. मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो. या वर्षी मेमध्ये तिचं लग्न झालं. माझं आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालं. का आणि कशासाठी जगायचं हेच कळलं नाही. जॉबसाठी म्हणून पुण्यात निघून आलो. बस आता तिच्या आठवणीत जगायचं. माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवलं, पण तिने तर खूप आधी मला सांगितलं होतं आईबाबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही म्हणून. माझ्यासोबत पळून येऊन आईबाबांची अब्रू तिला धुळीस मिळवायची नव्हती. काहीजण बोलतात तिने माझ्यासोबत टाईमपास केला, पण माझ्यासाठी तो बेस्ट टाईम होता. तिच्याशी बोललेला एक एक क्षण माझ्या अस्मिरणीय होता. तिला वाईट बोलणारा प्रत्येकजण माझा दुश्मन वाटतो. मी जर माझ्या आयुष्यातील आली नसती तर मी आजही 10वी पास आणि सिमेंटमध्ये काम करणारा मजूर असतो आणि त्याच छोट्याशा घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो. माझ्यासाठी खूप काही केले तिने, कसलीच अपेक्षा न ठेवता. मी सर्व देवांच्या मंदिरात जाऊन आलो. प्रत्येक मंदिरात जाऊन हात जोडून फक्त आणि फक्त तिला मागितलं, पण एकही देवाला माझी दया आली नाही. आजही मी मंदिरात जातो आणि तिच्या सुखासाठी प्रार्थना करतो. बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं होतं. नकळत माझे पण डोळे पाणावले होते. प्रेम यशस्वी नाही झालं म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जण पाहिले होते, पण मनापासून प्रेम करणारा आणि त्या मुलीचा सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदाच पाहत होतो.